नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग तुमचं पुन्हा एकदा मी आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. आजची आपली रेसिपी एक सिक्रेट रेसिपी आहे. तुम्हाला दिसत आहे की मी भेंडी चिरत आहे, म्हणजे मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवणार आहे. हो, मी भेंडीचीच भाजी तुम्हाला दाखवणार आहे, पण ही एक आजची आपली सिक्रेट रेसिपी आहे. या रेसिपीचं नाव तुम्हाला अगदी शेवटी मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर रेसिपीचं नाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आपण अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि आता आपण अशी बारीक बारीक गोल काप तिचे करून घेतलेले आहे. बारीक पातळ चिरून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उभे कापसुद्धा भेंडीचे करू शकता. तर आता आपण भाजीला फोडणी घालूया. तर आपण प्रथम कढईमध्ये तेल घालून घेऊया. आपण तेल गरम करायला ठेवूया. तर भेंडीची भाजीची मी तयारी करून घेतलेली आहे. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता आपण भाजीला सुरुवात करूया. तर तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे. त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. या भाजीला कांदा आणि टोमॅटो थोडा जास्तीचा वापरायचा, म्हणजे अर्धा किलो भेंडीला मी अगदी मोठे साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडासा लाल झाला की त्यामध्ये आता इथे आपण एक अर्धा चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेतो आहे. तर छानपैकी आता आपण लसूण आणि अद्रकसुद्धा मस्त आपण परतून घेऊया आणि छान आपला कांदा भाजून झाला की मग आपण टोमॅटो घालणार आहोत. पूर्ण कांदा भाजल्यावर थोडीशी आपण 1 चमचा हळद घालून घेऊया. तर छान आपण मिक्स करून घेऊया. लसूण अद्रक आणि कांदा आपला छान भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान भाजलेला आहे. आता आपण इथे टोमॅटो ॲड करतो आहे. टोमॅटोसुद्धा अगदी छान आपण मस्त बारीक चॉप केलेले आहेत आणि ते शिजवूनसुद्धा आपल्याला बारीकच करायचे आहेत. तर टोमॅटो बारीक होण्यासाठी इथे मी 1 चिमूटभर मीठ घालून घेत आहे, म्हणजे आपले टोमॅटो छान लवकर सॉफ्ट होतील आणि बारीक होतील. तर ही भाजी मी अगदी 30 वर्षापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये खाल्लेली होती आणि तीच रेसिपी आज तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटली, म्हणून मी आज ही शेअर करत आहे. तुम्ही कोणी जर ही रेसिपी खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपला हा कांदा टोमॅटो छान असा मस्त भाजून झालेला आहे. आता इथे आपण घालतो आहे 1 चमचा लाल तिखट. लाल मिरची पावडर आपण घालून घ्यायची आहे. गॅस बारीक करायचा आहे, गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आणि मग आपण हे तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर आता इथे आपण पावभाजी मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि अजून थोडासा एक अर्धा चमचा आपण पावभाजी मसाला घालून घेऊया. अर्धा किलो भेंडी आहे आपली, त्याच्या हिशोबाने इथे आपण मसाला घालून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त इथे करू शकता. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर अगदी म्हणजे तिखट अगदी लाल तिखट मिरची पावडर तुम्ही कमी वापरा. तर असं आपण हा मसाला छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान असा मस्त बारीक झालेला आहे आणि हे सर्व बारीक झाल्यावर आपण याच्यामध्ये घालतो आहे ही भेंडी. आता भेंडी मी भाजून वगैरे घेतलेली नाही आहे, डायरेक्ट चॉप करून डायरेक्ट घातलेली आहे. बरेचदा आपण सर्वजण भेंडी करताना भेंडी आधी आपण कढईमध्ये फ्राय करून घेतो, भाजून घेतो, म्हणजे आपली भेंडी गिळगिळी होत नाही. पण आज तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून बघा. इथे आता आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. भेंडी मी अजिबात भाजून घेतलेली नाही आहे, कढईमध्ये सुरुवातीला डायरेक्ट घातलेली आहे. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता भेंडीला अजिबात गिळगिळेपणा येणार नाही, चिकटपणा येणार नाही. अगदी छान अशी आपली भाजी होईल रेडी. तर आता आपण पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ वगैरे छान भाजी मिक्स करायची आहे आणि बारीक गॅस करायचा आहे. बारीक गॅसवरती अशी ओपनच शिजवायची आहे. अजिबात झाकण ठेवायचं नाही भाजीवरती. थोडीशी फक्त पसरून ठेवायची, मधून अधून हलवून घ्यायची आणि
अशीच आपण ओपनच शिजवायची आहे। भेंडीची भाजी ही अगदी पटकन शिजते, तिला अजिबात वेळ लागत नाही। फक्त बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजी शिजवून घ्या। तुम्ही बघू शकता आता भेंडीची भाजी जरा बारीक झालेली आहे, आपली भाजी शिजत आलेली आहे। तर कशी वाटते रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे बघा किती छान झालेली आहे, अजिबात कुठेही चिकट तार दिसत नाही आहे, एकदम अशी मस्त मोकळी झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी मस्त परफेक्ट झालेली आहे। तर तुम्हाला रेसिपीचं नाव आता कळलंच असेल कदाचित, तरीसुद्धा मी सांगते। तर आजच्या आपल्या या रेसिपीचं नाव आहे भेंडी पावभाजी। तर आपली ही भाजी आता रेडी झालेली आहे, आपण वरतून कोथिंबीर घालून मिक्स करून आता सर्व करूया। तर छान असे आपण पाव आता मस्त गरम करून घ्यायचे आहेत तव्यावरती बटर लावून, आणि गरम भाजी आपण सर्व करायची आहे, कांदा, काकडी, लिंबू यासोबत। तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।